बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रेल्वे गेट परिसरात पतीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने सब्बल डोक्यात वार करून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने बेड्या ठोकल्यात। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टीत राहणारा आरोपी प्रकाश रूपलाल सोळंके वय वर्ष 25 आणि त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके वय वर्ष 22 यांच्यात गुरुवारी 14 मेच्या रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात प्रकाशने घरातील लोखंडी सब्बल उचलली आणि सविताच्या डोक्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात सविताचा चेहरा आणि डोके पूर्णपणे छिन्नविछिन्न झाले। या घटनेची माहिती फिर्यादी संजय शेणाजी मेढे यांना पूजा रमेश सोळंके यांनी दिली। संजय मेढे यांनी तातडीने आरोपीच्या घरी धावले असता सविता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली। आरोपी प्रकाश सोळंके हा हातात रक्ताने माखलेली सब्बल घेऊन तिथंच उभा होता। मी सविताला मारले आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला हजर होत आहे अशी कबुली संजय मेढे यांच्या समोर देऊन आरोपी तिथून निघून गेला। घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय। या प्रकरणी संजय मेढे यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी प्रकाश सोळंके विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील करत आहेत। ऐन मध्यरात्री घडलेल्या या थरारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून अवघ्या 22 वर्षाच्या विवाहितेचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।